हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चं चॅप्टर नंबर 15 स्टॅटिस्टिक. बघा, स्टॅटिस्टिकचा प्रॅक्टिस सेट सुरू करायच्या आधी बघा आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे ॲव्हरेजसाठी. काय दिलं आहे? ॲव्हरेज इज इक्वल्स टू सम ऑफ ऑल द स्कोअर इन द गिवन डाटा. म्हणजे जे पण नंबर दिलेले असतील त्यांचे सर्वांची काय करावं लागेल? सम करावं लागेल अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर. किती स्कोअर दिलेले आहेत ते काउंट करून ते करावं लागेल आणि त्याच्या काय काढावं लागेल? ॲव्हरेज फाइंड करावं लागेल. ठीक आहे, चला प्रॅक्टिस सेट नंबर 54 घेणार आहे मी या व्हिडिओमध्ये. बघा मग, बघा क्वेश्चन नंबर 1 काय प्रॅक्टिस सेट 54चा. द डेली रेनफॉल फॉर ईच डे ऑफ अ वीक इन अ सर्टन सिटी इन गिवन इन मिलीमीटर. एका सिटीमधला काय दिलेलं आहे? डेली रेनफॉल दिलेला आहे की किती होतो हे सांगितलेलं आहे. फाइंड द ॲव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक. एका वीकमधला रेनफॉल जे आपल्याला दिलेलं आहे. बघा सिटीमध्ये दिलेलं आहे काय आहे? 9, 11, 8, 20, 10, 16, 12. हा आपल्याला एका वीकमधला रेनफॉल दिलेला आहे. याचा आपल्याला काय काढायचं आहे? ॲव्हरेज काढायचं आहे. ठीक आहे, आता ॲव्हरेजसाठीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. ॲव्हरेज इज इक्वल्स टू सम ऑफ ऑल द स्कोअर इन द गिवन डाटा अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर. बघा इथं कसं लिहायचं? आता इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला? कशाचा आपल्याला ॲव्हरेज काढायचा आहे? रेनफॉलचा. मीन्स काय करायचं? ॲव्हरेज रेनफॉल इज इक्वल्स टू काय येईल? सम ऑफ द टोटल रेनफॉल अपॉन टोटल नंबर ऑफ डेज. ठीक आहे, तर सम ऑफ टोटल रेनफॉल जे आपल्याला नंबर दिले त्यांची सर्वांची काय करावं लागेल? सम. काय येईल? 9 + 11 + 8 + 20 + 10 + 16 + 12 अपॉन टोटल नंबर ऑफ डे. किती डे दिले आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती आहेत? 7. तर काय करायची? आधी या सर्वांची सम करायची, ॲडिशन 86/7. नंतर याला काय करायचं? डिवाईड करायचं. ठीक आहे, काय येईल? 86ने जर 7ने डिवाईड केलं तर 7 × 1 = 7. करा तो 8 - 7 1. 6 खाली घेऊ शकते. काय येईल? 7 × 7 7 × 2 = 14. करा ते 16 - 40 2. तर इथं काय घेते मी? पॉईंट घेते. इथं काय येईल मग? 0. काय येईल? 7 × 2 परत काय येते? 14. 20 - 40 काय येईल? 6. आणि पॉईंट घेतलेला आहे म्हणून इथे एक 0 देऊ शकतो. 7 8 = 56. इथं काय येते? परत येते 4. ठीक आहे, एवढंच आन्सर आपण राहू दे. म्हणजे 12.28. काय येईल आन्सर? 12.28 मिलीमीटर. ठीक आहे, आपलं युनिट कशामध्ये दिलं आहे? मिलीमीटरमध्ये दिलं आहे, म्हणून हे पण कशामध्ये येते? मिलीमीटरमध्ये. समजलं? खूप इझी एक्झाम्पल आहेत. असेच आपल्याला सर्व एक्झाम्पल करायचे. बघा 2 नंबरचं काय दिलं आहे? ड्युरिंग द ॲन्युअल फंक्शन ऑफ अ स्कूल अ वुमन सेल्फ हेल्प ग्रुप हॅड सेटअप अ स्नॅक स्टॉल. म्हणजे एका खूप महिला मिळून काय केलं? एक स्टॉल लावला स्कूलमध्ये. देअर सेल एव्हरी अवर वेअर वर्थ. म्हणजे त्यांनी किती सेल केली? प्रत्येक तासाला किती? 960, 830, 945, 800, 847, 970 रिस्पेक्टिव्हली. व्हॉट वॉज द ॲव्हरेज ऑफ द अवरली सेल. आपल्याला पूर्ण जे यायचं आहे की त्यांनी एवढं इन्कम तर केलंच प्रत्येक तासाला, हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, काय येईल मग? फॉर्म्युला सांगायचा आधी. ॲव्हरेज अवरली सेल. ठीक आहे, म्हणजे त्यांनी प्रत्येक तासाला कमीत कमी एवढे पैसे तरी मिळवले, हे फाइंड करायचं आहे. काय येईल? इक्वल्स टू टोटल सेल अपॉन टोटल नंबर ऑफ आवर. किती तासात? ठीक आहे, तर बघा सर्वांची काय करायची? ॲडिशन. काय आहे? 960 + 830 + 945 + 800
847 प्लस 970 अपॉन किती दिले आहेत 1 2 3 4 5 6 6चा आपल्याला डाटा गिवन आहे म्हणून 6. ठीक आहे. आता या सर्वांची ॲडिशन करायची. ठीक आहे. म्हणजे काय 5352 अपॉन 6. त्याची डिव्हिजन केली त्याचा आन्सर येते 892. ठीक आहे. म्हणजे कमीत कमी त्यांनी प्रत्येक तासाला एवढी सेल तरी केली. ठीक आहे. म्हणजेच काय कन्क्लुजन आपलं thus the average of the hourly sale is ₹892. म्हणजे प्रत्येक तासाला त्यांनी 892 एवढे तर मिळवलेच. कोणत्या तासाला जास्त कोणत्या तासाला कमी. ठीक आहे. बघा थर्ड नंबर काय दिला आहे द ॲन्युअल रेनफॉल इन विदर्भ इन 5 इयर इन गिवन बिलो. म्हणजे मागच्या 5 वर्षाचा आपल्याला काय दिलेला आहे रेनफॉलचा डाटा दिलेला आहे. व्हॉट इज द ॲव्हरेज रेनफॉल फॉर द 5 इयर मागच्या 5 वर्षातला आणि त्याचा काय करायचं आहे आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे. ठीक आहे. बघा मग काही सेम आहे सर्व याला फक्त काय लिहायचं जे गिवन आहे तेच लिहायचं. ॲव्हरेज रेनफॉल काय सांगितलेलं आपल्याला रेनफॉल फॉर 5 इयर 5 इयर्स काय येईल मग इज इक्वल्स टू टोटल इथे लिहिते मी. ठीक आहे. टोटल रेनफॉल इन 5 इयर. ठीक आहे. मग काय येईल अपॉन 5 इयर्स. ठीक आहे. काय येईल किती दिलं आहे 900 प्लस 650 प्लस 450 प्लस 733 प्लस 400 अपॉन 5. त्या सर्वांची करायची ॲडिशन आणि डिवायडेड बाय 5 करायचं. याचा आहे 3133 अपॉन 5. 5ने डिवाइड केला याचा आन्सर येते 626.6. दच कन्क्लुजन काय येईल ॲव्हरेज रेनफॉल फॉर 5 इयर इज 626.6 mm. ठीक आहे. हे झालं आपला आन्सर. बघा 4 नंबर काय दिलेला आहे द फार्मर बॉट सम सॅक ऑफ ॲनिमल फीड. म्हणजे फार्मरने काय घेतलं काही ते ॲनिमलचे हे असते ना सॅक ते घेतलं ॲनिमल फीड करायसाठी त्यांचं ॲनिमलचं जेवण. द वेट ऑफ द सॅक आर गिवन बिलो. मग ते ज्या पोती असतात त्यांचं आपल्याला वेट दिलेलं आहे इन अ किलोग्राम के जीमध्ये वेट दिलेलं आहे. व्हॉट इज द ॲव्हरेज वेट ऑफ द सॅक. काही गोण्यांचं वेट दिलेलं आहे आणि ते कशामध्ये दिलं आहे के जीमध्ये दिलं आहे. त्याचं काय काढायचं आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे. ठीक आहे. बघा मग काय येईल ॲव्हरेज वेट इज इक्वल्स टू काय येईल टोटल वेट ऑफ ऑल द सॅक म्हणजे ज्या गोणी असतात त्या अपॉन टोटल नंबर ऑफ सॅक. किती गोणी आहेत ते सांगायचं आहे. टोटल नंबर ऑफ सॅक्स. ठीक आहे. काय येईल मग इज इक्वल्स टू 49.8 49.7 जे गिवन आहे ते. ठीक आहे. प्लस 49.5 प्लस 49.3 प्लस 50 प्लस 48.9 प्लस 49.2 प्लस 48.8 अपॉन किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 8 गोणी आहे. ह्या सर्वांची काय करायची ॲडिशन. ठीक आहे. 395.2 अपॉन 8. या 8ने याला डिवाइड करायचं. याचा आन्सर येते 49.4. म्हणजे ॲव्हरेज किती आहे प्रत्येक गोणीचा. दच द ॲव्हरेज वेट ऑफ द सॅक is
49.4 किलोग्राम. ठीक आहे, समजलं. अशा प्रकारे मी इथं हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.